तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मला आज नारळ खायची खूप इच्छा झाली होती. तर मागे नारळ झाड दिसतात. तर आम्ही आता नारळ चढायला लावणार आहे त्या कार्यकर्त्याला आणि मग नारळ काढणार. आपे ऐक ना, ते नारळ झाडा सोडून तेवढा नारळ काढ ना 2-3 काढू घेऊन चल ना. चढ चढ. कोणच्या झाड याच्यावर चढतो का त्याच्यावर चढतो? चांगली कोणती झाडावर दिसते नारळ याच्यावर चढतो का? काय प्यायची तिची नाही कसं चले. चल चल. ऐ सावका सावका ऐ त्याने हा घडच काढलं. वडा तेवढं. त्याच्यावर चढून तेवढं वाळलेलं काढ ना. नको बाबा. अरे जा ना, आता तेवढं वाळलेलं त्यात हे निघन खोबरं निघन त्यात चांगलं. आपले जा ना. आता याच्यावर चढून तो वाळलेलं पण काढून घे हळू. कसा चढतो या आमच्या इथं कोणालाच चढता येत नाही असं हा चढणारा माणूस आहे एकटाच. काढ ते वाळलेलं सगळं काढ. तिकडे पण बघ वाळलेलं वरती वरती. उतर. ठीक आहे, पाय ठेवायची जागा आहे का? तर हे नारळ आता आम्ही एका जागी जमा केलेले आहेत. त्याकडून आता नारळ काढून घेतलेले आहेत आपण. आता आपण त्याला सोलूया. त्याला आपण सोडून घेऊया. खुर्च्या नाही करते बघू रे. चला मित्रांनो, आपला नारळ सोडून झालेला आहे. लवकर पटापटा. झालेलं आहे काढून. ओके. कोण ना आता दगडा घालून कुठे आता याचे पाणी काढायचं. तिथे चावू का तुला अक्कल आहे का? तू संगत पुढे आणि काय सांडलं अख्खं पाणी एवढं एवढं. खोबरं खावा. बाजार मला उचलतो. एक नंबर. थोडं भेटलं पण तेवढंच नशिबाला लागलं. खोबरं खावा. इस खुर्च्या कुठे? अरे इस खुर्च्या कुठे?
खोबरे कसे आहे बघून घ्या मित्रांनो. धर रे राजे नारळ का हा धर खात वाढ काय खेळतोय धर खावा 20% देतो का 20% देतो खावाला बरं नको अरे आमचे काका काका पण खातात नारळ नारळ खाल्ला ना अरे मग आता एवढं कचरा साफ कर चल शिस्त कर 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 ना कचरा साफ एवढा कुठं टाक ना सगळा तर ह्या पर्याने आपलं लय काम ऐकलेलं आहे तर लय काम वाचवलं आणि कचरा टाकून आपलं त्याला काय बांधायची काय पाऊस येते म्हणून हे जरा आतमध्ये बांधा आणलेलं आहे सावलीला कसं आहे काय नाव आहे आप्याचं चिव नाव आहे का कशी आहे चिव कमेंटमध्ये नक्की सांगा अय इकडं काय आहे तर नारळ काय आम्हाला पोटभर असा खायला मिळाला नाही मग आम्ही झाडावर जाऊन जरा 2-3 कैऱ्या काढल्या आणि तो खावा म्हणलं. तर ही कैरी तुम्ही पाहू शकता, हिला जुळी असे म्हणतात. तर तुम्ही कुठं बघितली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण कैऱ्या कापून घेऊ, नंतर त्याला हळद मीठ वगैरे लावून टाकू. आता त्यावर आपण 1 चिमूटभर मीठ टाकत आहोत आणि त्याला नंतर मीठ मस्तपैकी मिक्स करून घेऊ. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मसाला आपण टाकून घेऊ त्यामध्ये आणि त्याला मस्तपैकी मिक्स करून घेऊ. आता हे प्रॉपर मिक्स झालेले आहे. आता त्याला आपण खाऊ. का खायचे का पहिला घेऊन दिला एक नंबर आधी टेस्टी एक ती गड्डी कर मला. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.